अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गाणगापूर येथे संगमावर गुरुक्षेत्र पारायण कसं करायचं, खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आपण गाणगापूरची पूर्ण सिरीजच करणार आहोत. आत्ताच श्रावणामध्ये 3 दिवस गाणगापूरमध्ये इथे जाऊन आलो महाराजांच्या कृपेने. तर खूप जणांचे प्रश्न होते की गाणगापूरमध्ये संगमावर पारायण करायचं काय महत्व आहे, संगमावरच का बरं करायचं, तिथे प्रदक्षिणा मारल्याने काय होतं. 1 दिवसाचं 3 दिवसाचं आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण गाणगापूर इथे वाचतो तर त्याला किती वेळ लागतो, तिथे बसायची सिस्टीम कशी आहे, ही सगळी गोष्ट सगळ्या माहिती आहे ते तिथं तुम्हाला कोणीही सांगत नाही, कोणाला वेळच नाही सांगायचं. मग घरी पारायण करायचं महत्व आणि तिथं पारायण करायचं महत्व काय आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आयुष्यामध्ये आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर गुरुचरित्र पारायण करा. गाणगापूर हे तीर्थक्षेत्र स्वतः नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 22-23 वर्ष तिथं त्या स्थानात राहिलेले, जिथे संगम आहे, जिथं औदुंबराचं वृक्ष आहे, तिथे महाराज राहिलेले आहेत. आज पण प्रत्यक्ष आहे. महाराजांनी जेव्हा त्यांचा जो देह आहे किंवा जे पादुका आहे त्या ठेवलेल्या आहे, महाराज काय म्हटले की लोकांची संख्या खूप वाढेल भविष्यकाळात, म्हणजे आता, आणि प्रत्येकाला या गोष्टी नाही होणार, तर सूक्ष्म रूपात महाराज तिथे आहेतच. जे मनातून भाव व्यक्त करतील, मनातून इच्छा प्रकट करतील, महाराज त्यांना दर्शन देतात. मनातून पाहिजे फक्त, वरवर नाही. मग तुम्ही गाणगापूरमध्ये गेलात, खूप जणांचा प्रश्न आहे राहायचं कुठं, जेवायचं कुठं. तुम्ही कुठेही राहा, भरपूर मठ आहे. संगमाजवळचे मठ बघा, संगमाजवळचे भरपूर मठ आहे, तिथं राहा. तुम्हाला संगमाच्या तिथं पारायण करायचंय बघा. ती जागा म्हणजे अतिपवित्र. तिथं तुम्ही जर ठरवलं नाही मला गाणगापूरला तिथं पारायण करायचं संगमाजवळ, बाकीच्या ठिकाणी नाही, घरून निघल्यापासून महाराज तुमच्या सोबत असतात. हा अनुभव आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार मी एकटा तिथं कसा जाणार, माझ्या कोणी ओळखीचे नाही. महाराजच ओळखीचे, काय गरज आहे कोणाची, काही गरज नाही कोणाची. भेट व्हायचं, मुली असेल, बायका असेल, माणसं असेल, एकटे जातात, पण सोबत कोणाला तरी घेऊन जायचं. सोबत कोणाला तरी घेऊन जा. परत आपण तिथे गेलो, संगमावर तिथे गेलो, नंतर पारायण करायचं. तिथं जागा, जिथं मोकळी जागा दिसेल तिथं आपली पोथी ठेवायची, आपलं आसन ठेवायचं. तुम्ही 3 दिवस पारायण करणार असणार, 1 दिवस पारायण करणार असणार, पोथी तिथंच ठेवायची, पोथी हलवायची नाही. तुमच्या पोथीला कोणी धक्का लावत नाही. तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज बसलेले, तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज बसलेले आहे. तुम्हाला जर 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 3 दिवसामध्ये 1 ते 22 अध्याय, नंतर 23 ते 33 आणि 33 ते 52 3 दिवसामध्ये पारायण करू शकता. महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुक्षेत्र वाचावं. तिथे पारायण करताना ड्रेसवर, गाऊनवर पारायण करू नका. खूप जण बघितलं, मी तसंच करत होते. पुरुषांनी पण धोतर घाला. तिथे जीन्स पॅन्टवर पण खूप जण करत होते, काही कामाचं नाही ते. आपण पवित्र पाहिजे, वस्त्र चांगले पाहिजे, धोतर घालायचं, सवळं घालायचं, पारायण करायचं. मग हे पारायण करण्यासाठी किती वेळ लागतो, खूप जणांचा प्रश्न आहे, किती वेळ लागतो. आपापल्या वाचण्यावर डिपेंड आहे, पण 1 दिवसाचं जर पारायण करायचं असेल तुम्हाला, तर ते तुम्हाला सकाळी तुम्ही 5 वाजता बसू शकता. सकाळी 5 ला बसले, संध्याकाळी 4-5 वाजता होऊन जातं. 12 घंटे लागतात. इमानदारीने तुम्ही जर वाचलं तर. नुसते बोट फिरवले, मुक्याने वाचलं, मुक्याने वाचू नये, नुसते बोट फिरू नये. तुम्हाला आता मी जे काही गोष्टी बोलतोय तुम्हाला राग येत असेल, पण जे खरं आहे ते मी बोलतो. खूप जण काय करतात, तिथं नुसतं मुक्याने बोलता, मुक्याने, आणि काही जण नुसतं बोट फिरवतात, पानं पलटाचा, बोट फिरवलं, झालं. तिथे दत्त महाराज, आपण जे गुरुचरित्र वाचतो ते दत्त महाराज ऐकण्यासाठी असतात, म्हणजे दत्त महाराज ऐकतच असतात आपलं गुरुचरित्र.
तुम्ही म्हणणार दादा तिथं एवढे जण वाचत असता, 1000 जण असेल, माझंच कसं ऐकतील? श्वास आपला चालू आहे ना, 1000 जणांचा पण श्वास चालू आहे, आपला पण श्वास चालू आहे. महाराजांचं प्रत्येकाकडे लक्ष असतं, प्रत्येकाकडे लक्ष असतं. तिथे तुम्ही वाचायला बसल्यानंतर गोंगाटा असणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही घरी कसं म्हणतो, आपल्या घरी आवाज करू नका, हे करू नका, शांत ठेवा, हे करा. तिथे कंटिन्यू गोंगाटा असतो, प्रदक्षिणा कंटिन्यू मारल्या चालू असतात. म्हणजे गाणगापूर इथे गुरुचरित्र पारायण कधी करायचं असा पण खूप जणांचा प्रश्न असतो. कधी जाऊ शकतो आम्ही वर्षभरात? तुम्ही 365 दिवसामध्ये कधीही जाऊ शकता. हे असं गाणगापूर तीर्थक्षेत्र आहे. 365 दिवस, हा असं नाही पौर्णिमेला जा, अमावस्याला जा, नाही. 365 दिवसात कधीही जा. तिथे पोथी चालू असते, म्हणजे कोणी कोणी वाचतच असतं, असं कोणी नाही. आता सोशल मीडियामुळे तर कंटिन्यू वाढलेले आहेत. 365 दिवसात तुम्ही कधीही जा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त सुट्टीच्या दिवशी नका जाऊ. सुट्टीच्या दिवशी पौर्णिमेला जाऊ नका, आणि तिथं खूप गर्दी असते, तुमचं दर्शन होत नाही, काही नाही. आम्ही म्हणून मग आम्ही ठरवलं की सुट्टीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी नाही जायचं. बाकीच्या पिरियड मध्ये कधी जा, शांततेत दर्शन होतं, गर्दी नसते, काही नसते, शांततेत वाचन होतं, सगळ्या गोष्टी शांततेत होत्या. तिथे तुम्ही वाचायला बसल्यानंतर एका दिवसामध्ये एवढा वेळ लागतो. 3 दिवस वाचायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा चालू करणार तो वेळ दिवसभरात, दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ला बसायचं, 11 पर्यंत वाचन करायचं. 4 ला बसा, 11 पर्यंत वाचन करा. सकाळी 3 वाजेपासून चालू होऊन जातं गाणगापूरचं, रात्री 9 वाजता बंद होतं. ह्या काळामध्ये आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा खूप जण आपल्याला काही प्रसाद आणून देतात. केळं असेल, काही जण पैसे ठेवतात, काही जण चष्मे देत होते, नवीन नवीन गोष्टी, काही जण चष्मे देत होते, काही जण आसनं देत होते, आसन बसायचं, काही जण वस्त्र देत होते, काही खडीसाखर असेल, फुटाणे असेल, लाडू असेल, काही देतात प्रसाद. ही सगळी सोय आपली दत्त महाराज करत असतात. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, दत्त महाराज सोय करतात. काही जण चहा देतात, म्हणजे तुम्हाला घरी जे गोष्टी नसतात तिथं सगळं अवेलेबल. वाचताना तुम्हाला उठायची गरज नाही, चहा भेटेल तुम्हाला, सगळ्या गोष्टी भेटेल. तो प्रसाद घ्यायचा का नाही हा खूप जणांचा प्रश्न असतो. दादा माझं पारायण चालू आहे, मी खूप कडक पारायण करतोय, मी पारायण घेणार नाही. मुळामध्ये आपण ज्यांच्या भूमीत आहोत ती दत्त महाराजांची भूमी, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. ती दत्त महाराजांची भूमी आहे. तुमच्या समोर जी वस्तू दिसेल, केळी असेल, फळं असेल, काही असेल, ती वस्तू तुम्हाला दत्त महाराजांनी पाठवलेली आहे. ते प्रसाद तुम्ही खाऊ शकता. गाणगापूरमध्ये तुम्ही जिथे प्रसाद अन्नदान चालू असेल कुठं पण, तिथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता. ते परान्न नाही, लक्षात ठेवा. परान्न म्हणजे काय? तुम्ही गाणगापूरमध्ये राहून हॉटेलमध्ये खात असाल, हॉटेलमध्ये अन्नदान सोडून, अन्नदान आता गाणगापूरच्या संगमाच्या तिथं रोज सकाळी 11 वाजता अन्नदान असतं, तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता. अजून एक गोष्ट, जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो तर सकाळी वाचून घ्यायचं. सकाळी 4 वाजता बसा, 11 वाजेपर्यंत संपून टाका. पण तुमचं नाही जमलं, पण माझं स्वतःच सांगतो, मी जेव्हा खाऊन गुरुचरित्र नाही वाचत कधी, लक्षात ठेवा. दिवसभर उपाशी राहीन मी, खाणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, 4 वाजता, 5 वाजता, 11 वाजेपर्यंत संपून घ्यायचं, 11-12 पर्यंत संपून घ्यायचं. नंतर जो भिक्षा भेटेल ती खायची, नंतर वाचायचं नाही गुरुचरित्र. काही जण खाऊन पिऊन वाचतात, पण तसं नाही. ज्यांना वाचायचं असेल तरी पण अंघोळ करून वाचायचं. हे झालं गोष्टी. परत गाणगापूरमध्ये आपण जेव्हा गुरुचरित्र वाचतो, फक्त गाणगापूरमध्येच, गाणगापूर असेल, पिठापूर असेल, कुरवपूर असेल, नरसोबाची वाडी असेल, त्या ठिकाणीच तुम्ही 1 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं गुरुचरित्र वाचू शकता. घरी शक्य नाहीये. खूप जणांनी घरी प्रयत्न केला, नाही होत ते. घरी मन लागणारच नाही तुमचं. भस्म लावून गुरुचरित्र वाचायचं. महिला असेल, पुरुष असेल, भस्मांकित धुवून लावायचं. वाचन करताना मध्ये उठता येतं का? उठता येतं. तुम्ही वाचन करताना एक अध्याय झाला, उठा. वाचन करताना गोमित्र अंगावर घ्या. तुमच्या आजूबाजू भरपूर बाधित व्यक्ती असतात. आमच्या पण आजूबाजू भरपूर बाधित व्यक्ती होती, खूप बाधित, त्रास द्यायचे ते. पण आपल्या केसालाही धक्का लागत नाही, घाबरायचं नाही. दत्त महाराज समोर बसलेले, लक्षात ठेवा. हे केल्यानंतर वाचन करायचं, गोमित्र शिंपडायचं जास्त, भस्म लावायचं. एखाद्याला उभारू शकता, झोप येत असेल उभा राहा, प्रदक्षिणा मारा. गाणगापूर येथे संगमावर प्रदक्षिणा मारायला खूप महत्व आहे.
तुम्ही कमीत कमी 108 प्रदक्षिणा मारल्या पाहिजे. आता एक सेवेकरी ताई आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांनी ते जेव्हा गाणगापूरमध्ये गेले होते, ती जी मुलगी होती ती खूप हट्टी होती. ती अभ्यास कधी कधी करायची, कधी नाही करायची, उलट बोलायची, कधी कधी हे करायची. पण ती मुलगी 8वी-9वीला आहे. ती मुलगी गाणगापूरमध्ये गेल्यानंतर ती प्रदक्षिणा 108 तिने मारल्या. वाचलं नाही, काही नाही, काही ती म्हणते, दादा मी वाचणार नाही, काही नाही. मला फोनवर विचारलं, आम्ही गाणगापूरमध्ये काय सेवा करू? म्हटलं तुम्ही वाचा किंवा प्रदक्षिणा मारा. तेव्हा मी प्रदक्षिणा मारते. त्यांनी प्रदक्षिणा मारल्या. त्या सेवेकरी ताईंनी 108 प्रदक्षिणा मारल्या. विचार करा, मोजून. इंग्लिश मिडियमची मुलगी 108 प्रदक्षिणा मारल्या. 108 प्रदक्षिणामध्ये तिच्यामध्ये असा बदल झाला, तिच्या आईने असं सांगितलं, तिच्यामध्ये असा बदल झाला, ती शांत झाली, तिच्या अभ्यासामध्ये मन एकाग्र झालं आणि जे मन चंचल होतं ते मन चंचल शांत झालं. ह्या प्रदक्षिणामध्ये ताकद आहे. गाणगापूरमध्ये तुम्हाला गुरुचरित्र वाचायचं नसेल, गुरुचरित्र नाही वाचायचं, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा. ते नाही करायचं, स्वच्छता करा, साफसफाई करा. ते नाही करायचं, प्रदक्षिणा मारा. कोणाला न बोलता प्रदक्षिणा मारायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणा आणि प्रदक्षिणा मारा. त्या प्रदक्षिणामध्ये खूप ताकद आहे. अहो, प्रत्यक्ष दत्त महाराज तिथं आहेत, तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. मग कुठंच जायची गरज नाही ना. विचार करा, तुमच्या पत्रिकेत किती दोष असू द्या, तुम्ही किती दोष असू द्या, तुम्ही किती पापी असू द्या, तुमच्या कुंडलीत किती दोष असू द्या, राहू, केतू, शनी, सगळे ग्रह वाईट असू द्या, पण जो व्यक्ती गाणगापूरमध्ये संगमाच्या तिथे गुरुचरित्र पारायण करतो ना, तो व्यक्तींचं सगळं भविष्य सगळं चेंज होतं. हे मला अनुभव आहे माझा. खूप अनुभव आहे, बदल होतो माणसामध्ये. माझा स्वतःचा अनुभव सांगतो, दुसऱ्याची काय गरज सांगायची. माझं स्वतःच पहिले जायचं योग महाराजांनी दिला नाही, मला जायचं वाटायचं. लहानपणी मी गाणगापूरमध्ये जाण्यासाठी मी रडायचो. पैसे नव्हते, लहान होतो, 8वी-9वीला, जाऊ देत नव्हते घरचे, इतक्या लांब कुठे जाणार आहे. आणि जेव्हा समजू लागलो तेव्हा जात होतो. आणि एकदा जायला सुरुवात केली, आता बंद नाही. महाराजांची इच्छा नाही होत, माणूस बदलत जातो. म्हणून तुमच्या मनात येत असेल, तुम्हाला वाटत असेल, हे दरवेळेस का सांगता गाणगापूरमध्ये जा, गाणगापूर, तुम्ही जा एकदा. तुम्ही त्या अस्वच्छतेकडे लक्ष नका देऊ, काही गोष्टी नका करू. आपले महाराज भले, आपण भले. तुम्ही अष्टतीर्थ करा, तुम्हाला समोरच्या साईडला खूप छान पाणी, हे पाणी सोडू देते, अष्टतीर्थाच्या पाण्यामध्ये आंघोळ करा, बस. काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. फक्त मनापासून करा. 3 दिवस वाचायचं किंवा 1 दिवस पारायण करा, 7 दिवस पारायण करा. खूप जण 7 दिवस पण करता. 7 दिवस करा. बाहेरचं अन्नदान तुम्ही खाऊ शकता. गाणगापूरमध्ये मठामध्ये दुपारी 12 वाजता आरती असते, सकाळी 8 वाजता आरती असते, रात्री 8 वाजता पालखी असते. आपण जितक्या दिवस गाणगापूरला आहात त्या तिन्ही पालखी आरतीला अटेंड करा, दर्शन घ्या महाराजांचं. महाराजांना विनंती करायची की आमच्याकडून असंच पारायण करून घ्या. आणि गाणगापूरमध्ये काय होतं माहिती का, आपण वाचायला जातो, काही काहींना वाचताच येत नाही, काही काहींना शब्द फुटत नाही, काही काहींना जड होतं, अंग जड होतं, काही काहींना झोप येते. हे जे सगळे लक्षण आहे, हे काही खाण्यातले लक्ष्य असतात, काही बाधा असतात, काही त्रास देत असतात, तुम्हाला वाचू देत नाही. खूप जण वाचता वाचता आरडता वरडता चालू असतं ते. म्हणून गाणगापूरमध्ये पारायण करत असताना आपलं लक्ष आपल्या पोथीकडं, मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं आणि औदुंबर वृक्षाकडे, ह्या 3 गोष्टीकडे लक्ष ठेवा. बाकी कुठेच लक्ष ठेवायचं नाही. कुठेच लक्ष नाही ठेवायचं तुम्ही. तुमचं मन एका ठिकाणी पाहिजे. ज्यांचं मन एका ठिकाणी आहे तर वाचन होतं, नाही तर वाचन होणार नाही. खूप जण म्हणतील, दादा आमच्याकडून वाचन होईल का, आमच्याकडून हे होईल का, सगळं होतं. महाराजांना म्हणायचं, महाराज माझ्याकडून तुम्ही गुरुचरित्र पारायण पूर्ण करून घ्या. आपल्याला पूर्ण नाही करायचं, आपल्याला ते संपवायचं नाही नुसते बोट फिरून. आणि तिथं एक हा प्रकार खूप आहे की तुझं किती गुरुचरित्र अध्याय झाला, माझा किती झाला, हे विचारणं बंद करा. आपापलं जे कर्म असतं ना ते बघा. जेवढा अध्याय झाला असेल तेवढा अध्याय तेवढं वाचून घ्यायचं, शांत राहायचं. तिथे प्रसाद जो भेटेल तो खावा. तिसऱ्या दिवशी तुमचं पहिल्या दिवशी असेल तिथं नैवेद्यार्थी ठेवा, फळं ठेवा. घरी आल्यानंतर सवाष्ण ब्राह्मण किंवा ब्राह्मण शिधादक्षिणा द्या. झालं तुमचं उद्यापन, काही प्रॉब्लेम नाही. पण तिथे गेल्यानंतर ती एक जी ऊर्जा आहे ती अव्यक्त आहे. ती ऊर्जा कोणीच बोलू नाही शकत, एवढी एनर्जी त्यामध्ये. आणि अजून पण दत्त महाराज आहे. खूप जण म्हणा आम्हाला दिसत नाही, दिसता.
तुम्ही मनापासून हाक मारा, म्हणा महाराज मला तुमचं दर्शन घ्यायचंय. महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन देता. 100% मला पण दर्शन दिले महाराज, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देता. आपलं मन चांगलं पाहिजे हो, बाकी दुसरं काही नाही. लोकांच्या मनामध्ये भीती खूप आहे, ती भीतीच आपल्याला दूर करायची आहे. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर ते संगमावर जावं, तिथे गुरुचरित्र वाचा, स्वामीचरित्र वाचा, दुर्गा सप्तशती वाचा, तुम्हाला नामस्मरण करा किंवा 108 प्रदक्षिणा करा. खूप महत्व आहे आणि खूप ताकद आहे. आपल्या ग्रह बाधा काय असेल, बाहेरची पीडा, मन शांती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटत. आपण फक्त मन शांतीसाठी तिथे जायचं, मन शांत होईल. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.